सर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. काय परिस्थिती एकूणच काय सांगणार? असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाबतीत सविस्तरपणे दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सविस्तरपणे काय काय चर्चा झाली, कोणाबरोबर चर्चा झाली, कुठेही चर्चा झाली, कोणत्या वेळी चर्चा झाली, काय काय ठरलं, हे सर्व दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सविस्तरपणे आम्ही सांगू. यापूर्वी कुठे चर्चा झाल्याचं काही आता म्हणजे दोन्ही काळांना सांगण्यात येत आहे. खास करून आता काही व्हिडिओ देखील जारी करण्यात आले होते गेल्या आठवड्यात. तेच म्हणतो, दुखवट्याचा काळ संपू द्या. अजून दुखवटा चालू आहे. अजितदादासारखा एक कर्तबगार नेता महाराष्ट्राने गमावला, त्याच्याबद्दल सर्व महाराष्ट्राला नाही देशाला दुःख आहे. आणि अशा काळामध्ये सध्या राजकीय बोलणं काही योग्य नाही. मुख्यमंत्री म्हणाले की अजितदादा माझे सर्व गोष्टी शेअर करत होते, याबद्दल मला काही बोललेले नाही. माहिती घेतो तर मी माहिती घेऊन बोलतो. मग चला, धन्यवाद. अमोल मिटकर यांनी अपघाताला घेऊन काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. असं आहे की हा जो अपघात झाला त्याच्याबद्दल अनेक लोक शंका उपस्थित करत आहेत की विजिबिलिटी नव्हती असं कारण सांगितलं जातं. पण जेव्हा विमान लँड होणार होतं आणि आकाशामध्ये होतं तेव्हा क्लिअर कट दुरून व्हिडिओ जे आलेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने विमान लँड होताना एकदम टिल्ट होतं, असं चालत जात असताना एकदम टिल्ट होतं आणि कसं कोसळतं हे आल्यामुळे अनेकांना त्याच्या बाबतीत शंका उपस्थित अनेक मंडळी करत आहेत. पण शेवटी आता ब्लॅक बॉक्स जो राहतो विमानातला तो हाती लागलेला आहे. तज्ज्ञ मंडळी त्या बाबतीत संपूर्ण ब्लॅक बॉक्समध्ये ती तपासणी केल्यानंतर काय गोष्टी पुढे येतात हे संपूर्ण माहिती हळूहळू पुढे येईल. सुनील तटकरे सांगितले की विलीनीकरण चर्चा तर नाही, मात्र राष्ट्रवादीमध्ये तुम्ही येऊ शकता असं बोलले. ते बोलले आम्ही एनडीए सोबतच राहणार. शरद पवार यांच्या पक्षाला ठरवायचं की यायचं की नाही, ते भूमिका घ्यायची. सत्तेत यायचं की नाही त्यांनी ठरवायचं अशा अनुषंगाने. असं आहे, शेवटी 10 दिवस होऊ द्या बाबांनो. अशा दुखवट्याच्या पिरियडमध्ये अशा पद्धतीनं हा काय बोलला आणि तो काय बोलला अशी काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. आज धन्यवाद. सुनील